नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण वरपे ॲग्रोटेक यांचे जे ब्लोअर्स वगैरे याची माहिती बघणार आहे. तर आपल्याकडे त्यांचे मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह मी सिद्धांत वरपे. सिद्धांत वरपे हे आपल्या सोबत आहे. तर ते आज आपल्याला शेतकऱ्यांसाठी खास माहिती देणार आहे. ब्लोअर वगैरे त्यांच्याकडे कोणते कोणते टाईप्स आहेत, ते यूज कसे करायचे, त्यांचा मेंटेनन्स वगैरे या सर्व गोष्टींवर आज आपल्याला ते माहिती देणार आहे. तर सिद्धांत सर नमस्कार. तर आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही याबद्दल थोडीशी माहिती द्या. आपण गेली 22 वर्षापासून स्प्रेइंग युनिट मध्ये काम करतोय. म्हणजे तुमची कंपनी हो. ओके. त्याच्यानंतर हे जे मॉडेल आहे हे आपलं 600 लिटरचं मॉडेल आहे. हे प्रीमियम मॉडेल आहे आपलं. ओके. याच्यामध्ये काय आहे की ही एक केमिकल टँक येते 600 लिटरची. त्याच्यानंतर ही जी आहे ही हँडवॉश टँक, म्हणजे तुमचं कधी पण नॉर्मल जरी कचरा वगैरे अटकला म्हणजे ते शेतामध्ये आपल्याला वापरण्यासाठी पाणी नसतं, त्यावेळेस ह्या टाकीचा वापर केला जातो. म्हणजे ही वेगळी टँक आहे. हा, ही वेगळी टँक आहे, सेपरेट टँक. सेपरेट टँक. त्याच्यानंतर खाली जी आहे ही 7 लिटरची सिस्टीम वॉशिंग टँक आहे. ही जी आहे खालची जी काळी ही काळी जी आहे ही सिस्टीम वॉशिंग टँक आहे. पूर्ण स्प्रे झाल्याच्या नंतर तुम्ही ह्या टाकीचं ह्या फक्त वॉल चेंज केला तर खाली फिरवला, खाली वॉल दाखव वगैरे, हा जो वॉल आहे हा फिरवला की त्या टाकीमधलं पाणी येतं. तुम्हाला पूर्ण मशीन क्लीन करता येतं त्याच्यामुळे. म्हणजे या खालच्या टाकीतलं पाणी हा वॉल फिरवल्यानंतर ह्या ब्लोअर मध्ये जेणेकरून हा टँक आपल्याला क्लीन करता येतो. जो पंप वापरलेला आहे याचा फायदा म्हणजे जर आपण एक औषध मारलंय ते क्लीन करून परत दुसरं औषध आपण वापरू शकतो लगेच काही अडचण नाही. त्याच्यानंतर हा जो कंट्रोलर आहे हा इटालियन कंपनीचा आहे. ब्रास कंट्रोलर येतो. याचं ऑपरेटिंग एकदम इझी आहे. ओके. सिंगल साईड, डबल साईड, ज्या साईडनं पाहिजे त्या साईडनं आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर जो पंप आहे हा 76 LPM चा पंप आहे. याच्यामध्ये वापरला गेलाय आपला. हा वर्ल्ड वाईड एक नंबरला जी कंपनी AR एनोव्ही रिव्हर्बरी म्हणून कंपनी आहे. ओके. त्याला शॉर्ट पंप मध्ये AR म्हणतात. त्या कंपनीचा पंप आहे. ह्या पंपला मेंटेनन्स म्हणजे 4-5 वर्षानंतर थोडाफार आला तर येऊ शकतो. तो पण कधी क्वालिटी जी आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे जे फिल्टर आहे हे या ठिकाणी इथं एक फिल्टर आहे, इथं एक फिल्टर आहे आणि दोन्ही साईडला मागे पण फिल्टर आहे. ओके. जेणेकरून आपल्या नोझल कधीच चॉकअप होत नाही लवकर. हा, म्हणजे ते क्लीन फिल्टर चेंज केले तर आपलं ते काम होऊन जात. हे सगळं क्लिनिंग करायचंय. हा सगळा सेटअप सोबतच येतो. हो, हे सगळं सोबत येतं. एवढी जी ही फोल्डिंग दोरी पूर्ण मार्केटमध्ये कोणी एवढी हेवी फोल्डिंग दोरी देत नाही. ही कोणत्या मेटल पासून बनले? हे आपलं माइल्ड स्टीलच आहे. ओके. त्याला प्लेटिंग केलेलं असतं आणि याला किती झटके बसले तरी हे तुटणार वगैरे नाही, एवढं हेवी बनवलेलं आहे. ओके. ओके. तुम्ही याला छोटा ट्रॅक्टर जोडा किंवा मोठा जोडा. याला किती HP मिनिमम कमीत कमी किती HP पर्यंत जोडू शकतो? मिनिमम आपण याला 18 HP पासून जोडू शकतो. ओके. मिनिमम 18 HP जोडल्याच्या नंतर तुम्हाला जे म्हणजे रिझल्ट पाहिजे तर ट्रॅक्टर चालू शकतो, पण रिझल्ट जे आहे ते प्रॉपर मिळणार नाही. ट्रॅक्टर नक्कीच चालेल, पण मिनिमम तुम्हाला 24 HP ट्रॅक्टर जर वापरला तर चांगला रिझल्ट भेटू शकतो. म्हणजे जेणेकरून ताकद कमी पडणार नाही. आणि याची प्राइस वगैरे किती जाते? याचं कोटेशन जातं आपलं 4,10,000, पण 380 पर्यंत इथं डिस्काउंट वगैरे करून सोडते. याच्यात अजून एक आपला पूर्ण मार्केटमध्ये दुसरं कोणी देत नाही हा जो फॅन आहे याची आपण डिग्री 20 डिग्री पासून 50 डिग्री पर्यंत ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे हा फॅन जो आहे याची जी डिग्री आहे ते बघा, आपण जसं फिरू तसं आपण डिग्री चेंज करू शकतो. पूर्ण याला गिअर तर आहेच, गिअर आहेच, लो, न्यूट्रल आणि हाय हे गिअर आहेच. त्याच्यानंतर आपण तुम्ही ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज असते त्यावेळेस कमी हवेची गरज असते. आपण न्यूट्रल करून म्हणजे फॅन बंद करून ठेवू शकत नाही, जेणेकरून आपल्याला नॅचरल जे एअर आहे अपोज करून आपल्याला स्प्रे झाडापर्यंत गेला पाहिजे. त्याच्यासाठी आपण लो गिअरला एकदम कमी हवा करून वापरू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर ज्यावेळेस कॅनोपी वाढते त्यावेळेस हाय गिअरची हवा पण कमी पडते. त्यावेळेस आपण याची डिग्री वाढवली की हवेचं आउटपुट एकदम जास्त भेटतं. म्हणजे जर मोठे झाडं असतील वगैरे तर मग आपण ते ऍडजस्ट करून मोठ्या झाडांवर हा एक आपला एकदम ऍडव्हान्स पॉइंट आहे. ओके. म्हणजे सगळ्यात तुमचं प्रीमियम मॉडेल आहे. हो. ओके. आणि ही फॅसिलिटी दुसरं कोणतीही कंपनी ऑल ओव्हर मार्केटमध्ये इंडियामध्ये कोणी देत नाही. इंडियामध्ये पूर्ण कोणीच देत नाही, हे आपणच देतो. ओके. आणि मग याच्यापेक्षा आता छोटं हे सगळ्यात टॉपचं मॉडेल आहे 600 लिटरचं. ओके. आणि हे 600 लिटर मध्येच आहे. हे जे बाकीच्या कंपन्या आहेत
त्यांच्या कम्पॅरेटिव्ह हे मॉडेल आहे आपलं. हे 3,10,000. बाकीच्या कंपन्या ज्या आहेत ते 3.5 लाखापर्यंत देतात. आपल्याला तीच क्वालिटी द्यायची, पण कस्टमर साठी एकदम कन्सेशन रिझनेबल रेट मध्ये आपण हे मशीन देतो. मग याच्या आणि त्या क्वालिटीमध्ये कशात कम्पॅरिझन करू शकतो आपण? कम्पॅरिझन फिल्टर आहेत, त्याच्यानंतर फॅन आहे. फॅन जो आहे हा ऍडजस्टेबल फॅन येत नाही, फिक्स फॅन येतो. हा याला फिक्स फिक्स फॅन येतो, जसं त्याला ऍडजस्टेबल फॅन. ओके. बाकीच्या भरपूर गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी काही त्याच्यामध्ये म्हणजे मटेरियल मध्ये काही चेंजेस किरकोळ फरक असतात थोडस म्हणजे गेज वगैरे मध्ये? हा, गेज मध्ये. त्याच्यानंतर जे चेसीचे थिकनेस आहे, धुरी जी आहे स्ट्रेट धुरी आहे त्याच्यात. हा, म्हणजे ते जे त्याला जसं डायव्हर्जन आहे आपल्याला, नाही का, म्हणजे टर्न वगैरे करायला, तर ते हे येत नाही का, याला येत नाही. याची टायर पण याचे थोडेसे आपल्याला छोट्या कस्टमाइज करू शकतो आपण जसं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर हे 300 लिटर मध्ये लोकल टाईप मध्ये पुली बेल्ट वालं. हे 300 लिटर मध्ये, म्हणजे आता इथून मागे डाळिंबासाठी त्याच्यासाठी वापरतो आपण. जे डायरेक्ट फिक्स त्या मागे जोडू शकतो आपण. हे जे आहे याच्यामध्ये चेसी जी आहे ही हॉट डिप गॅल्वनाइज चेसी. याच्यामुळे काय होणार, तुमचे 7-10 वर्ष सुद्धा म्हणजे रस्टिंग पकडणार नाही. पाण्यामुळे रस्टिंग पकडतं मेटल, ते पकडत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एसएस पण तेच आहे आपलं 304 मटेरियल आहे. हे पण म्हणजे लॉंग लाईफ साठी मशीन बनवलं गेलं हे पण. आणि हे छोट्या ट्रॅक्टरला आरामशीर चालू शकतो. म्हणजे ज्यांच्याकडे छोटी बाग आहे, 2 एकर असेल, 3 एकर असेल, 5 एकर असेल, त्यांच्यासाठी एकदम सुटेबल मशीन वगैरे एकदम सुटेबल त्या मशीन आहेत. ते 5 एकर आहे, 4 एकर आहे, किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही 50 एकर जरी असेल तरी सुद्धा वापरू शकता त्याला. ओके. आणि ते ताशी वगैरे काय असतं का याच्यात? ताशी कसं चालतं, किती लिटर वगैरे? नाही, तसं नाही. हे एकरी औषध किती मारता त्याच्यावर आहे. म्हणजे तुम्ही 80 लिटर ते 300, 400, 500, 600 असं वापरू शकता औषध. ओके. आणि त्यात नंतर औषध वगैरे खाली काही शिल्लक म्हणजे काहीच राहत नाही त्यात औषध. आणि त्याच्या आतमध्ये 2 मिक्सर आहेत, जे म्हणजे तुमचं पहिल्या झाडापासून तर शेवटच्या झाडापासून ऑल लिक्विड एकदम सारखं जातं. याच्यात पण तेच आहे. याच्यामध्ये एक सिंगल मिक्सर येतो. याच्यात पण तुम्ही पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत सारखंच औषध जाणार आहे. याची काय प्राइस आहे? याची जी आहे 95,000 कोटेशन प्राइस जाते. जर आमचे शेतकरी आले व्हिडिओ बघून तर तुम्ही किती नक्कीच 91 ते 90,000 आपण करून देऊ. ओके, चालेल. धन्यवाद सर, तुम्ही फार छान माहिती दिली. आपल्याकडे अजून कमी रेटचे पण मशीन आहेत. आपल्याकडे हे 75,000चं आहे. याच्यात पूर्ण जे मशीन आहे हे पूर्ण पावडर बघा मशीन कसं आहे. याच्यात मग परत थोडस मटेरियल मध्ये चेंज म्हणजे कसं आहे, यात पंप वेगळा आहे, तो 50 LPM चा पंप येतो. जी पूर्ण चेसी आहे ती पावडर कोटिंग चेसी आहे ती. आणि जे हे मटेरियल हे गॅल्वनाइज मटेरियल येतं. याला जसं एसएस आहे तसं याला गॅल्वनाइज मटेरियल. ओके. याला पावडर कोटिंग केलेलं आहे. रस्टिंग पकडून म्हणून पावडर कोटिंग केलेलं आहे. म्हणजे हे 5-7 वर्ष चालतं मशीन व्यवस्थित. त्याच्यानंतर हळूहळू रस्टिंग पकडायला सुरुवात करतो. म्हणजे एक क्वालिटी वाईज आपण जसं पाहिजे तसं मशीन देऊ शकतो. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. तर मी सरांचा नंबर खाली मेन्शन करून देईल तुम्हाला. तर काही तुम्हाला याच्याबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन, आपल्याकडे 200 लिटर पासून 2000 लिटर पर्यंत पूर्ण व्हरायटीज आहेत. सगळ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे. 2000 लिटर पर्यंत व्हरायटीज आहेत. तुम्हाला जसं बजेट असेल, जसं तुमची शेती असेल, त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी संवाद साधून तुम्ही तुमचं मशीन चॉईस करू शकता.